नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. MSCITची फायनल एक्झाम जवळ आली आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची भीती वाटते का? बऱ्याचदा विद्यार्थी 3 महिन्यांचा कोर्स पूर्ण करतात, प्रॅक्टिकलही करतात, पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची प्रॅक्टिस करायला विसरतात आणि याच कारणामुळे मनात परीक्षेची भीती निर्माण होते. पण काळजी करू नका, तुमच्या या समस्येवर उपाय म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलोय. यासोबतच तुमच्या संपूर्ण तयारीसाठी मी 7 व्हिडिओची एक खास ऑब्जेक्टिव्ह प्लेलिस्ट तयार केली आहे. ते देखील तुम्ही पाहून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या MSCIT करणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू. तर आज आपण सोडवणार आहोत सिस्टीम सॉफ्टवेअरचे टॉप 73 क्वेश्चन्स. तर याच्यातूनच आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न बघा, बहुतेक टॅबलेट आणि मोबाईल उपकरणांना त्यांच्या ऑपरेशनसाठी वीज कशी प्राप्त होते म्हणत आहे. तर वीज कशा प्रकारे प्राप्त होते बघा. तर याचं उत्तर अंतर्गत AC, अडॅप्टर आणि बॅटरी वापरून, हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. नेक्स्ट करा. वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक प्रोग्राम या सर्व गोष्टी या डॅश प्रकारात मोडतात म्हणत आहे. तर कशातनी मोडल्या जाते. तर ह्या सर्व ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये मोडल्या जातात. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विश्लेषण करा आणि प्रोसेसरच्या प्रोसेसिंग गतीची कोणता घटक थेट संबंधित आहे ते ठरवा म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर याचं उत्तर आहे प्रोसेसरची क्लॉक स्पीड. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, माहितीमध्ये ॲक्सेस मिळवण्यासाठी, हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठवलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी आणि कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी डॅश डॅश हा आज्ञावली म्हणजे लिस्ट ऑफ कमांड प्रदर्शित करतो म्हणत आहे. तर काय प्रदर्शित करतो बघा. तर स्टार्ट बटन हे प्रदर्शित करते. तर स्टार्ट बटन हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, मूल्यांकन करा की कोणत्या प्रकारचा शब्द आकार संगणकाला एका वेळी अधिक डेटा प्रक्रिया करण्याची क्षमता देते म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर याचं उत्तर 64 बिट वर्ड आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, फ्लॅश मेमरीतील रॅम आणि रॉमच्या वैशिष्ट्यांचा संगम बायोस साठवण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो म्हणत आहे. तर कसा उपयुक्त ठरतो बघा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2, अपडेट करता येण्याची व वीज नसताना डेटा साठवता येण्याची क्षमता असल्यामुळे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, लॅपटॉपची चोरी कशी रोखता येईल म्हणत आहे. तर लॅपटॉपची चोरी रोखण्यासाठी काय करावं लागेल. वापरात असताना लॅपटॉप लॉकने सुरक्षित करा. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संगणक प्रणालीमध्ये संख्या, अक्षरे आणि विशेष अक्षरे कशा प्रकारे दर्शवले जातात म्हणत आहे. कशा प्रकारे दर्शवले जातात. तर याचं उत्तर 8 बिटच्या गटामध्ये, ज्यांना बाईट्स असं म्हणतात म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, प्रायमरी स्टोरेज हे वोलेटाईल असते म्हणत आहे. तर बरोबर आहे. प्रायमरी स्टोरेज हे वोलेटाईल असते. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कॉम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिव्हाइसचा उपयोग होतो म्हणत आहे. तर सर्वांना माहीत आहे जॉयस्टिकचा उपयोग होतो आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कीबोर्डवरील F1 पासून तर F12 या प्रकारच्या कीजना डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्यांना आपण फंक्शन्स कीज असं म्हटले जाते आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संगणकाच्या प्रकाराची ही यादी विचारात घ्या. त्यांना आकाराच्या सर्वात लहान प्रथम ठेवून क्रमाने लावा म्हणत आहे. तर कशा प्रकारे लावायचं आहे बघा. तर याचं उत्तर, लहान क्रमातनी लावण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपण स्मार्टफोन घ्यायचा आहे, कारण ते सर्वात लहान आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा टॅबलेट आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं नोटबुक आहे आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठं हे डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे. म्हणून याचं उत्तर 3, 4, 2, 1 असणार आहे. 3, 4, 2 आणि 1. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, पुढीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे म्हणत आहे. तर कॉम्प्युटर मेमरीचे एकक हे कोणते आहे बघा. तर किलो बाईट्स आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणत्या वर्तनाने बॅटरीचे आयुष्य कमी होण्याची सर्वात जास्त शक्यता असते म्हणत आहे. कशामुळे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. काही आठवड्यासाठी वापरात नसताना लॅपटॉपमध्ये बॅटरी ठेवणे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता भाग किंवा कॉम्पोनेंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे. तर काय वापरले जाते, तर मेमरी वापरल्या जाते. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, आपण आपल्या संगणकाचा वापर करत नसल्यास त्यांचे काय केले पाहिजे म्हणत आहे. तर त्यांचे काय केलं पाहिजे बघा, तर ते बंद करा, परंतु ते बंद करा आणि सॉरी याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. ते बंद करा आणि अनप्लग करून ठेवायचं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, स्क्रीनचा वरचा भाग कधीही आपल्या डॅशच्या वर नसावा म्हणत आहे. कुठे नसावा बघा, तर डोळ्याच्या पातळीच्या वर नसायला पाहिजे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती आहे म्हणत आहे. तर कोणती आहे बघा, तर रॅम ही प्रायमरी मेमरी आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. ओके करा आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही म्हणत आहे. तर टॉगल की खालीलपैकी कोणती नाही आहे. तर यापैकी कंट्रोल की ही टॉगल की नाही आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला काय म्हणतात म्हणत आहे. तर आउटपुटच्या चित्राला काय म्हटल्या जाते बघा, तर हार्ड कॉपी असं म्हटल्या जाते. तर हार्ड कॉपीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण दर्शवले आहे त्या कीजना डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण नेव्हिगेशन कीज सुद्धा म्हटल्या जाते आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. डॅश डॅशला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही म्हटले नाव आहे म्हणत आहे किंवा म्हटले जाते. कशाला म्हटले जाते बघा, तर सिस्टीम युनिटला म्हटले जाते. तर सिस्टीम युनिट हे क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक ट्रॅक हा डॅश डॅश नावाच्या गोलाकार पाचरीच्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर सेक्टर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजेच NIC चे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे. तर प्राथमिक कार्य काय असते बघा, तर याचं उत्तर संगणकाला नेटवर्कला जोडणे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक उच्च गुणवत्तेचे 3D ग्राफिक्स आणि ॲनिमेशन प्रदान करण्याच्या क्षमतेमुळे बहुतेक गेमिंग संगणकासाठी प्रमाणित आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर ग्राफिक कार्ड आहे. ग्राफिक कार्डवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, GUI म्हणजे काय म्हणत आहे. तर GUI म्हणजे काय होते बघा, तर ग्राफिक युजर इंटरफेस होते. ग्राफिकल युजर इंटरफेस आहे याचं उत्तर. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, रॉम म्हणजेच रीड ओनली मेमरी चिप्सबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. तर कोणते विधान बरोबर आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. रॉम चिपमध्ये निर्मात्याद्वारा संग्रहित माहिती असते आणि वापरकर्त्याद्वारे बदलता येत नाही. हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सॉफ्टवेअरला डॅश डॅश असेही म्हणतात म्हणत आहे. तर सॉफ्टवेअरला काय म्हटलं जाते, तर सॉफ्टवेअरला नेहमी प्रोग्राम्स म्हटले जाते. तर प्रोग्रामवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कॉम्प्युटरवरील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसेच हल्ली प्रत्येकच शाखेमध्ये व उद्योगामध्ये ज्या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो ते सॉफ्टवेअर म्हणजे डॅश डॅश म्हटलेलं आहे. तर कोणतं आहे बघा, तर बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे याचं उत्तर आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, मेमरीचे एकके म्हणजे युनिट पुढीलपैकी आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर सर्वच आहे. सर्व याच्यावर क्लिक करा. किलोबाईट आहे, बाईट आहे, मेगाबाईट आहे आणि गिगाबाईट सुद्धा आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅश डॅश प्रोग्राम हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रामपासून कॉम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करणारे असतात म्हणत आहे. तर कोणते आहे बघा,
तर अँटीव्हायरस म्हटलं जाते त्याला. अँटीव्हायरसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती मेमरी चिप्सचे प्रकार आहे म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहे बघा. तर याचं उत्तर रॉम आहे, रॅमसुद्धा आहे आणि त्यानंतर CMOS सुद्धा आहे. यामधलं वेगळं ऑप्शन नंबर 2 आहे. तर या तिन्ही याला सिलेक्शन करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅश डॅश ही युजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते म्हणत आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे याचं उत्तर. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, संगणकाच्या इलेक्ट्रॉनिक घटकांना चालना देण्यासाठी आणि डेटा व सूचना दर्शवण्यासाठी कोणत्या प्रकारची वीज आवश्यक असते म्हणत आहे. कोणत्या प्रकारची वीज आवश्यक असते बघा. तर याचं उत्तर आहे डायरेक्ट करंट म्हणजे DC. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डेस्कटॉप संगणकामध्ये कोणता घटक AC ला DC मध्ये रूपांतरित करतो म्हणत आहे. तर पॉवर सप्लाय युनिट आहे जे रूपांतरित करते आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सिस्टीम बोर्डवरील सॉकेटचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे. तर सिस्टीम बोर्डवरील सॉकेटचा मुख्य उद्देश हा कोणता असतो बघा. तर याचं उत्तर इन्क्लुडिंग मायक्रो प्रोसेसर आणि मेमरी चिप्स हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, जेव्हा आपण आपल्या संगणकापासून दूर असता तेव्हा आपली माहिती सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे म्हणत आहे. कोणता आहे बघा. तर पासवर्डने कॉम्प्युटर लॉक करणे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सर्वात सामान्य संगणक कीबोर्ड लेआउट कोणता आहे म्हणत आहे. तर सर्वात सामान्य कीबोर्ड संगणक कोणता आहे बघा. तर क्वेरिटी कीपॅड आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलवण्यासाठी कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते म्हणत आहे. तर कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, ट्रॅफिक लेनची संख्या किंवा बसच्या रुंदीवर. हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. ओके करा. पुढचा प्रश्न लावायचा आहे. डॅश डॅश हा पोर्टेबल कॉम्प्युटर नाही म्हणत आहे. तर कोणता पोर्टेबल कॉम्प्युटर नाही आहे. तर याचं उत्तर डेस्कटॉप कॉम्प्युटर्स आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, जर आपल्याला आपला संगणक कारमध्ये सोडायचं असेल तर आपण ते डॅश डॅश ठेवले पाहिजे म्हणत आहे. कुठं ठेवले पाहिजे. तर ते लॅपटॉप बॅगमध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कोणते डिव्हायसेस लोकांना समजते अशा गोष्टी कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हणत आहे. कशातनी करतात बघा. तर इनपुट डिव्हायसेसमध्ये करतात. तर इनपुट डिव्हायसेसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅश डॅश हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट शोधून ते नष्ट करून फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो म्हणत आहे. कोणते आहे बघा. तर डिस्क डिफ्रॅगमेंटर आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. नेक्स्ट, कॉम्प्युटर प्रणालीमध्ये डिव्हाइस ड्रायव्हरचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे. तर प्राथमिक कार्य काय आहे बघा. तर याचं उत्तर विशिष्ट इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसला संगणक प्रणालीच्या इतर भागांशी संवाद साधण्याची परवानगी देते. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा डॅश डॅश असे सुद्धा म्हटले जाते म्हणत आहे. तर काय म्हटले जाते. तर लॅपटॉप म्हटले जाते आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, ASCII EBCDIC व युनिकोड ही डॅश डॅशची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर कशाची उदाहरणे आहे बघा. तर ही आहे कॅरेक्टर इनकोडिंग स्टँडर्डची. ऑप्शन 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, MICRचा उपयोग या प्रकारे केला जातो म्हणत आहे. तर कशासाठी MICRचा उपयोग केला जाते बघा. तर याचं उत्तर बँकेमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी. म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, MICR मायक्रोप्रोसेसरचे 2 पायाभूत कॉम्पोनंट कोणते आहे म्हणत आहे. कोणते आहे बघा. तर यापैकी सर्वच आहे. म्हणजेच अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट आहे आणि कंट्रोल युनिट सुद्धा आहे. म्हणजे सर्वच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट,
संगणक बंद झाल्यावर किंवा वीज गेल्यावर रॅममध्ये संग्रहित डेटाचे काय होते म्हणत आहे. तर काय होतं बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. तो हरवला जातो कारण रॅम अस्थिर स्टोरेज आहे म्हणून. त्यानंतर सबमिट करा. ओके करा आणि त्यानंतर पुढला प्रश्न लावायचा आहे. एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार कोणता आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय संगणक प्रणालीतील स्टोरेज उपकरणांचे कार्य उत्तम प्रकारे वर्णन करतो म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर असणार आहे पहिलंच आहे, ते स्टोरेज माध्यमातून डेटा आणि प्रोग्राम्स वाचतात. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, CDR हे रिजनलचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे. तर CDR हे रिजनलचे संक्षिप्त रूप नाही आहे, ते रेकॉर्डिंगचे आहे म्हणून याचं उत्तर हे चूक आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर कोणत्या स्वरूपात असते म्हणत आहे. कोणत्या स्वरूपात असते बघा, तर स्लॉटच्या स्वरूपात दिलेले आहे. तर स्लॉट हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, स्कॅनर स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा ओळखत नाहीत, त्याऐवजी डॅश डॅश म्हटलेलं आहे. तर स्कॅनर्स काय ओळखल्या जाते बघा, तर ते याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. ते प्रकाशित, गडद आणि रंगीत भाग ओळखतात, ज्यातून स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा बनवतात. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान ऑप्टिकल माऊसविषयी खरे आहे म्हणत आहे. तर कोणतं याचं उत्तर आहे बघा, तो माऊस हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करते आणि ते संवेदित करतो. तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4 आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कॉम्प्युटर सिस्टीमला व्हायरस किंवा दुर्भावनामुक्त प्रोग्रामपासून संरक्षित करण्यासाठी कोणता युटिलिटी प्रोग्राम आवश्यक आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर अँटीव्हायरस प्रोग्राम आहे. तर अँटीव्हायरसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅश डेटा नीड्सचा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्क परफॉर्मन्स सुधारतात म्हणत आहे. तर कशाचा घेऊन सुधारतात, तर डिस्क कॅचिंगचा. त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. ओके करा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषासाठी तयार केलेला 16 बिट कोड म्हणजे काय आहे म्हणत आहे. तर युनिकोड आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सिस्टीम बोर्डवरील घटकांच्या कार्याचे योग्य वर्णन करणारे विधान कोणते आहे म्हणत आहे. कोणते आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. बस लाईन्स विविध इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये संप्रेषण सक्षम करण्यासाठी मार्ग प्रदान करतात, जे सिस्टीम बोर्डवर किंवा त्यास जोडलेले असतात. म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅश डॅश हे प्रकाश संवेदनक्षम पेनसारखे एक उपकरण आहे म्हणत आहेत. कोणतं आहे बघा, तर लाईट पेन आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डेटाचे रूपांतर डॅश डॅशमध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो म्हणत आहे. तर डेटाचे स्वरूप कशातनी चेंज करायला पाहिजे, तर याचं उत्तर काय आहे बघा, तर प्रोग्राम्स आहे. डेटाचे रूपांतर डॅश डॅश करणे म्हणजे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी डॅश डॅश यामध्ये पायरीने सूचना दिलेल्या असतात म्हणत आहे. तर कशाने सूचना दिलेल्या असतात, तर प्रोग्रामने सूचना दिलेल्या असतात. तर याचं उत्तर प्रोग्राम्स आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅश डॅश हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम आहे म्हणत आहे. तर रेड जर सोडला तर बाकी सर्वच कॉम्प्रेशन प्रोग्राम्स आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कॉम्प्युटर प्रणालीमध्ये सिस्टीम बोर्डचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर संपूर्ण संगणक प्रणालीसाठी संप्रेषण नियंत्रित करणे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, तर CPU आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संगणकाचा कोणता घटक संपूर्ण संगणक प्रणालीचे कम्युनिकेशन नियंत्रित करतो म्हणत आहे. कोणता करतो बघा, तर याचं उत्तर सिस्टीम बोर्ड आहे.
आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, या ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो म्हणत आहे. तर कशात नसतो बघा, तर MS DOSमध्ये नसतो. तर MS DOS हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डायजेस्ट युटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल ओळखते व युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून सुद्धा टाकते. तर याचं उत्तर कोणतं आहे बघा, तर डिस्क क्लीनअप आहे. तर डिस्क क्लीनअपवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संगणक प्रणालीच्या संदर्भात सिस्टीम युनिटचा संदर्भ देण्यासाठी आणखी कोणती संज्ञा वापरली जाते म्हणत आहे. तर कोणती संज्ञा वापरली जाते बघा, तर याचं उत्तर सिस्टीम चॅसिस आहे. ऑप्शन 1 याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, ग्राफिकल सहप्रोसेसर GPUचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा GPUचा मुख्य उद्देश, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. 3D प्रतिमा दर्शविणे आणि डेटा एन्क्रिप्ट करणे यासारख्या विशिष्ट कार्यामध्ये सुधारणा करणे हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे म्हणत आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे बघा, तर यापैकी सर्वच आहे. पाहून घ्या व्यवस्थित, त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, नेहमी वापरले जाणारे ॲप्लिकेशन दाखवण्यासाठी डॅश डॅश या ग्राफिकल ऑब्जेक्टचा वापर होतो म्हणत आहे. तर कशाचा वापर होतो, तर आयकॉनचा वापर होतो. आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. नेक्स्ट आणि शेवटचं बघा, पुढील दिलेल्यापैकी कोणता प्रोग्राम हा फाईल कम्प्रेशन प्रोग्राम नाही म्हणत आहे. तर कोणता नाही आहे बघा, तर यापैकी रेड हा वेगळा आहे, बाकी सर्व फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सिस्टीम युनिटचे प्रश्न एक्झाममध्ये नेहमीच विचारले जातात. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.